नमस्कार. बातमीपत्र आहे एस.टी. बसचं. धाराशिव डेपोचं. शाळेला जाणारे विद्यार्थी, रोजगारासाठी जाणारे कामगार त्यांच्या सर्वांचे होत आहे हेळसांड. 3 ते 4 तास थांबावं लागतं बस स्टँडवरती, तरीही बस येत नाही वेळेवर. आणि आलीच तर एकापाठोपाठ 3 ते 4 बस येतात, नाहीतर बसच येत नाही. तर ती कशी? धाराशिव, गौडगाव आणि वैरागला जाणारी बस जर कदाचित वैराग करून गौडगाव आणि गौडगाव करून परत वैरागला जाणार असेल, तर संतप्त प्रवाशांच्या प्रतिक्रिया डायरेक्ट डेपो मॅनेजरपर्यंत कशा पोहोचतात हे तुम्ही ऐका. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. बोला सर, काय म्हणता? काय ना, तुमचं काय फोन नाही, काय नाही. मला बाबा फोन करून काय गाडी चालवत आहे बाबा, बोला की. काय झालंय माहितीये का, तुमच्या डेपोच्या गाड्या इकडे टायमिंगला येत नाही त्या. म्हणजे इथून गोडगाव असेल, गोडगावून वैराग असेल, वैरागून परत गोडगावून धाराशिव, अशा गाड्या काय येत नाही टायमिंगला. नाही, गाड्या तर सुरू आहेत बरं का. हा, या पावसामुळे कसं आहे, गाड्या घसरत होत्या तिथं. आता मला सांगा, आल्या म्हणजे ऐका ना, आल्या म्हणजे एका मागे 3 येतात. तुम्हाला सांगतो नाही, जवळ 4 तास माणसं थांबतील माहितीये का स्टँडवर. बरं. सगळ्यांचे वरड यायला लागले. मला विचारायचं एकदा म्हणलं. नाही, हे बघा, गाडी त्या दिवशी फसल्या होत्या गाड्या पावसामुळे जमतात. रुईबर लागतंय का? हा, तिथं गाडी एक त्या दिवशी फसली होती बघा. हा. पावसामुळे जरा थोडं होतंय मागं पुढे जरा. पावसामुळे नाही साहेब, आता 2-3 महिने जरा ही तुमची वरडा गाडी लेकरं सकाळी पहिल्या गाडीनं जाते ती बिगर भाकरीचं, आणि पुन्हा एकची गाडी येत नाही. म्हणजे हे लोक थांबले, लेकरं उपाशी तिथं राहते 3 वाजेपर्यंत. कुठे तुम्ही? मी आता गोडगावात आहे, मी चिरोडीचा जातो आहे. बरं. आता आम्हाला इथून गाडी परत निघायला लागली. पुढं आम्ही उस्मानाबाद आहे. उस्मानाबाद जायचं तर आम्हाला इथंच गौडगाव मध्ये सोडायला. म्हणजे हे बस स्टँडवर थांबलेली माणसं आहे ते, म्हणजे हे एवढे वैतागले ते मापच नाही. त्यांना गौडगावहून धाराशिवला यायचंय ना. हा, त्या दिवशी काय झालं, मग मला कॉल आलता बरं का. तुमच्या ड्रायव्हर. हॅलो. हा, बोला साहेब. शिटोळे बोलतोय. चितोळे, आता काय करायचं? आता काय तुम्ही सांगितलं इथून वैरागला रिटर्न जायचंय म्हणून. त्यांनी लॉकशीटवर मला लिहून दिलंय. मग आता ही प्रवाशांनी ही गाडी अडवली. नाही, तुमच्या अगोदरची गाडी गेली असेल ना, इकडे आली असेल ना. आमच्या अगोदरची आली की गाडी आता किती वाजता निघाली ती गाडी? ती आता पुढे गेली असेल, पण हे आमच्या गाडीत आलेले होते ना प्रवासी तिकडून वैरागून आलेले. तुम्हाला किती वेळ लागतं गौडगावहून वैरागला जायला? तरी पाऊण तास जाईल की, पाऊण तास. मला आता परत रिटर्न यायला 8 वाजता जायचं. 8 वाजते तर ते शेवटच्या गाडीची माणसं थांबणार म्हणून त्यांना तिकडं. एक गाडी आल्या म्हणून प्रॉब्लेम झाला मला. मग साहेब, मी जर गोडगावून जात होतो का, माझ्या मागे लोक गोंधळ करायला लागले ना मगाची. ऐका तरी की, एक वैरागवाल्याची आणि एक आपली गाडी 1509 माझ्या मागे रिकामी झाले दोघं बी. होय. एका मागे 3 गाड्यांना आमची तुटस्तर गाडी भरलेली होती. मग मी गोडगावून आलो असतो, मी राईट आपलं 6चं टायमिंग घेऊन जाऊन तिथून 7:30 टायमिंग वर येत होतो. कोणाचीच वरड येत नव्हती. त्या लोकांचे फोन आले हो मला पुन्हा तिथं. आता पत्रकार आले, त्यांनी जरा थोडा विषय थोडा हे केला. नाही, त्यांना म्हणावं राव, ती तिकडे गाडीच नाही डाऊटला म्हणावं. शेवटची ट्रिपची गाडी लोक राहणार म्हणावं त्यांना. आता ह्यांना 8 वाजेपर्यंत बसावं लागतं बघा. मी स्टोर वाट बघत बसावं लागतं 8 वाजेपर्यंत. थांबा म्हणावं, आता काय तिकडली बी लोक ओरडणार ना. हे बी आहे. ही गाडी पूर्ण आहे ना, ही गाडी तुमची वैराग ते धाराशिव आहे. ऐका, वैराग ते धाराशिव आहे का नाही, आम्ही टायमिंग नुसार येऊन आम्ही पळत येऊन आमची काम आटपून त्या गाडीत बसलो, कारण आम्हाला घरी जायचंय म्हणून. नाही आम्हाला रस्त्यातच तुम्ही गौडगावला सोडताय म्हणल्यानंतर. आता मला एक सांगा, त्या वैराग मधल्या लोकांचं काय होणार येताना शेवटच्या ट्रिपचं? अहो, मग तुम्हाला तुमची दुसरी गाडी सोडता येत नाही का? ही टायमिंगची गाडी आहे, त्या टायमिंगच्या गाडीला आम्ही आलोच ना. आम्ही इथं थांबायचं का? जड वैराग मध्ये नाही, धाराशिव मध्ये नाही. घरकाना घाटका म्हणल्यावर झालं नाही. आम्ही रस्त्यातच थांबायचं, सगळ्यांनी बसायचं का? आता मला एक सांगा, तिकडली लोक ओरडतील का नाही वैरागची? हे बघा, तुम्ही गाडी वैराग ते धाराशिव आहे, बरोबर आहे. मग तुम्ही मधीच हिला ब्रेकडाऊन का करताय? म्हणजे आम्हाला परेशान करायचं यासाठी आहे का? नाही, आम्ही पुन्हा तुम्हाला परेशान केल्यावर पुन्हा तुम्ही ओरडू नका.
नाही तसं नाही, नाही नाही, मग विषय तेच असा आम्ही झालेला. सांगतो. हॅलो ऐका ऐकायचं तुमचं आम्हाला सांगा. तुमची गाडी वैराग ते धाराशिव चाललेली आहे, तुम्ही गौडगाव पर्यंत ही करताय आणि परत गौडगावला ही करताय म्हणजे त्या शेवटच्या ट्रिपसाठी आपण केलेलं आहे तसं. मग आता साची गाडी नाही का तुम्ही पाठवली वैरागला? साची गाडी कुठली? टाइम नाही का? कुठली साची गाडी? मग साची गाडी वैराग गोडगाव पर्यंत पाठवा ना. गोडगाव साची गाडी माघारी जाऊ द्या, ही वैरागला जाऊ द्या. तुमची काय होईल एक माहिती मिनिट आहे थांबा का? जरा. पैसे जर नसलं तर तुमच्या महामंडळाला काय करायचे? हॅलो. त्यासाठी काय फिरवायच्या गाड्या? काय व्हायला साहेब माहितीये का, गाड्या आहे त्या तुमच्या, पण हे सण काय व्हायला लागले माहितीये का, जी गाडी टायमिंगला गोडगावात तुमच्या धाराशिवला यायची ती गाडी चालली परत कुठं वैरागला, आणि वैरागची माणसं काय म्हणजे ते वैराग म्हणून गोडगावला आलो, गोडगावून धाराशिवला जायचं कसं म्हणते ती. नाही ऐका की प्रश्न असा होता, तिथं मगाशी 2 गाड्या उभ्या होत्या बरोबर आहे. मला तिथल्या कंट्रोलरचा फोन आलता की बाबा 2 गाड्या आहेत. मग मी काय निर्णय घेतला की एक गाडी वैरागला येऊ द्या, इकडं धाराशिवला येऊ द्या, आणि एक गाडी गौडगाव मधनं माघारी जाऊ द्या. बरोबर आहे. हा कारण पुन्हा लोक जमणार आहेत आता मला सांगा, धाराशिव मधनं माणसं तुमचे आपलं वैराग मधनं माणसं धाराशिव यायला थांबली, बरोबर आहे का? बरोबर आहे की? आता त्या माणसानं इथे गोडगाव मध्ये हे काय म्हणणार, गाडी नाही, करताना आता- आता धाराशिवला जाणार. आता गाडी ही गाडी जर तुमची परत वैरागला चालली तर लोक वाईट ना. किती लोक आहेत पॅसेंजर तुमच्या गाडीत? आता थांबा एक मिनिट. किती लोक हो तुम्ही आता? किती लोक इकडे? हॅलो, हा एक 5-7 लोक येत आता. आता मला सांगा, आता तिकडे 40-50 लोक असतील हा का नाही मला सांगा. नाही असतील, बरोबर आहे तुम्ही म्हणणं. असतील का नाही? बरोबर आहे की. हा आपण हा फक्त प्रवाशांसाठी निर्णय घेतलेला आहे त्यावेळेस. नाही बरोबर आहे, पण मागून तुम्ही जी गाडी पाठवली आहे का नाही मला सांगा, ती तुम्ही तिकडे फिरायला पाहिजे ना पहिली गाडी. त्याची ड्युटी संपत्ती हो इकडं, हा त्याच्यामुळे अडचण आहे आपली. एक मिनिट बरं का. आता हे हॅलो ऐका ना. हा, हा, बोला, बोला. बापू आहे म्हणलं ह्यांना विचारा की अक्षरशः ह्यांच्या समोर रोजचा प्रवासी किती वाईट होईल. बापू नाही ठीक आहे. हा बोला. दुकान आहे माझं चांडवर. गाडीचं टायमिंग तुमचं सगळं चुकीचं आहे. लोकांच्या हर्षानले होते रोज सध्या इथं साहेब. बरं बघू आपण उद्यापासून रेग्युलराईज करू जरा. तुम्हाला सांगतो, ऐका 2 मिनिटं. सकाळी 1:30 वाजता तुमची गाडी उस्मानाबाद वैरागला गेली, त्यानंतर 5:30ला गाडी गेली आहे. गाडीत माणसं बसणं गेली, बायाचा इथं वाद लागला मगा बसण्यासाठी. असं चालतंय का हो साहेब? नाही ठीक आहे. गोडगाव सांग नका तुम्ही. हा बोला. ठीक आहे बघतो मी. चला शितोळेकडे द्या आमच्या ड्रायव्हरकडे. चित्रकड देतो. पर असं रोजचं सगळं कंटिन्यू असतंय साहेब. थोडं लक्ष द्या. नाही बघा, उद्यापासून काय होणार नाही त्याचं. मी बघतो चला. पहिली पद्धत कशी होती, वैरागून गाडी गौडगाव स्टॉपला आली, वैराग धाराशिव वैराग गाडी ह्या गौडगाव स्टॉपला 10 मिनिटाच्या फरकात गाड्या चालायच्या. बर या अशा पद्धतीने चालू द्या. ड्रायव्हर बोला. बोला की साहेब. शितोळे तुमच्या अगोदर जी कोण गेलंय इकडे पुढं? MK माळी म्हणून आहे आणि SP शिंदे कंडक्टर. आणि त्याला म्हणाव गौडगाव पर्यंत ये की माघारी म्हणाव. नाही ती आता इथून गेलेली आहे. ती 7:30 आपली लागते मुक्कामाची. नाईट आउटची आपली तिथं उभाच राहते, आता लागलेली असते. होय हा लय गोंधळ झाला कडे. गोंधळ म्हणजे मग मी जर आलो असतो सगळं व्यवस्थित होतं. ही पहिली बी गाडी यांनी गोडगावला बोलवली, त्याच्यामुळे गोंधळ झाला. मग पहिली गाडी तुम्ही ह्याच्या मग अगोदर पहिली गाडी गौडगावून बोलवली का नाही? ती त्याच्यामुळे- गाडी पुन्हा रिटर्न गोडगावला जायला पाहिजे होती. हा ती गोंधळ झाला बघा. मग काय झालं, ती गाडी रिकामी मागे फिरली. हा 3 गाड्या मागे रिकाम्या गेल्या, त्याच्यामुळे गोंधळ झाला आणि माणसं इकडे राहिली. नाही इकडल्या कंट्रोल पॉईंटला फोन करा की त्याला म्हणा गौडगाव मारणं. सांगितलं मी, केलं. वागे म्हणते कोणच गाडी बी नाही, ट्रिपला ऍडजस्ट होत नाही. हा कोमोडवर साहेबाला मी बोललो, ती म्हणले आता 7:30 आपलं वैराग लागतंय, माणसं बघत तर 7:30 वैराग लागतंय. तर ह्या माणसाचं का म्हणावं ऍडजस्ट करा म्हणावं, आता सहकार्य करा एवढं की माणसं घेऊन येतो म्हणावं तिकडून जाऊन. नाही त्यात मी त्यांना ते सांगितलं 8 वाजेपर्यंत मी येतो म्हणलं. ऍडजस्ट करा म्हणा आजच्या दिवस, उद्यापासून होणार नाही, रेग्युलराईज करतो म्हणा. बरं चालतं. त्यांना जरा थोडं समजून सांगा, होय. कन्व्हिन्स करा त्यांना म्हणा. तिकडे माणसं 5-50 असतील म्हणा, 50. तिकडे असतेच ना, लास्ट असते तिकडे. म्हणूनच आपण केलंय ती. चालतंय सांगतो. समजून सांगा. पहिले उद्यापासून करतो म्हणा रेग्युलर. माझं नाव रमाकांत शिंदे, मी धाराशिवचा राहणार आहे.
वैरागला माझी शेती आहे. मी रोजच शेतीसाठी धाराशिव ते वैराग जातो बर सकाळी आणि संध्याकाळी वैरागहून धाराशिवला जातो. हां आज मी सकाळीच आलो होतो फवारणीसाठी. हां शेताचे बंधारे फुटलेत म्हणून त्यासाठी आलो होतो. हां काम केलं. हां 6 वाजता इकडून वैरागून गाडी आहे. हां 6 वाजता धाराशिवला जायला. बर म्हणून मी 5 मध्ये माझं काम उरकून मी वैरागला आलो. हां गाडी उभारलेली होती वैराग धाराशिव. हां त्या गाडीवर बसलो. हां गावाच्या बाहेर निघाल्यानंतर कंडक्टरने सांगितले की आम्हाला वरून साहेबांनी फोन करून सांगितले की हां. फक्त गौडगावपर्यंतच जावा आणि गौडगावहून परत वैरागला या. म्हणजे वैरागून जाणारी गाडी गोडगाव ते धाराशिवला जाणार होती. वैरागहून धाराशिवला जाणार होती हां. गौडगाव मार्गे. हां परंतु त्यांनी वैरागहून गाडी सोडली. हां गावाच्या बाहेर निघाल्यानंतर आम्हाला सांगितलं. हां आता आम्हाला रस्त्यात उतरता बी येणार. हां पुन्हा एस टी स्टँड 1.5 किलोमीटर. म्हणजे आता तुम्हाला सोडलं कुठं नेमकं? आता मग गौडगावचं तिकीट काढावं लागलं. इथं गौडगावला सोडलं आणि ती गाडी आता परत वैरागला गेली. आता तुम्हाला धाराशिव गाडी किती वाजता सांगितलं माहिती गाडी? आता त्या ड्रायव्हरने सांगितलं की आता वाजले मला वाटतं 6:30 वाजले का 7 वाजले. हां 7 वाजले. 8 वाजता 8:15 गाडी येऊन सांगितली परत. म्हणजे तोपर्यंत आता आम्ही या स्टँडवरती इथं उघड्यावर थांबायचो. म्हणजे एस टीचा खोळंबा असा रोजचाच आहे का? हे नेहमीच करायला लागले तसं. टायमिंगला गाडी येते का नाही इथं मग? वैराग ते धाराशिव हां. गाडी कधी टायमिंगला नसते. हां धाराशिवहून वैरागला जाताना दुपारी गाड्या नसतात. आता तुम्ही डेपो मॅनेजरला बोललो, काय म्हणलं डेपो मॅनेजर? डेपो मॅनेजर म्हणले एवढ्या वेळेस ॲडजस्ट करून घ्या, आमचा थोडा प्रॉब्लेम आहे. हां आता ह्यांच्यात कधी कुठं कुठं प्रॉब्लेम आहे ते काय माहिती आता. निदान दररोज तर गाडी टायमिंगला येते का नाही? नाही दररोजच्या सुद्धा गाड्या टायमिंगवरती नसतात. नाव सांगा तुमचं परत एकदा. माझं नाव रमाकांत शिंदे. मी धाराशिवचा राहणार आहे. माझी वैरागची शेती आहे. बरं बरं शेतीसाठी चालू बरं बरं